36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये अचलपूर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेची प्रसूती दरम्यान नवजात शिशूचा मृत्यू झालाय. सविस्तर बातमी अशी की सोनिया रवी डोंगरे, वय वर्ष 28, राहणार भंडारज असं महिलेचं नाव आहे. या महिलेला प्रसूती दरम्यान अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी 102 ॲम्ब्युलन्सने अचलपूर येथे रेफर केलाय. अचलपूर येथे महिला पोहोचताच तेथील डॉक्टरांनी कुठल्याही पद्धतीचा उपचार न करता या महिलेला अमरावतीला रेफर केलाय. रात्रीच्या सुमारास महिला आणि तिचे नातेवाईक ॲम्ब्युलन्सने अमरावतीकडे रवाना झालाय, परंतु धक्कादायक बाब अशी की या महिलेसोबत ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर नव्हते आणि गाडीमध्ये स्ट्रेचर सुद्धा नव्हते. ड्रायव्हरच्या भरोशावर या गरोदर महिलेला वाऱ्यावर सोडलंय. पिसाळलेला 102 ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर भरधाव वेगानं अमरावतीला निघाला. भरधाव वेगानं चालवत ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर स्पीड ब्रेकर सुद्धा बघत नव्हता. गरोदर महिलेनं ड्रायव्हरला गाडी हळू चालवण्याचे सांगताच ड्रायव्हर शिवीगाळ करू अर्वाच्य भाषेत बोलला. या स्पीड ब्रेकरवरून गरोदर महिला 2 वेळा गाडीतच खाली पडली आणि गाडीतच महिलेची प्रसूती झाली. असह्य वेदना, या महिलेला वेदना होणं, महिलेचे बाळ गाडीतच गतप्राण झालंय. ड्रायव्हरने रस्त्यातच गाडी थांबवून पीडित महिलेला गाडीत पुसण्याचं सांगितलंय. हा सर्व घडलेला घटनाक्रम गरोदर महिलेनं काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तेजस अभ्यंकर यांना सांगितलंय. ही घटना ऐकताच आक्रमक होऊन तेजस अभ्यंकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती यांना निवेदनाद्वारे लिखित तक्रार सादर केली आहे. सदर घटनेची चौकशी करून डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर यांच्यावर कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि पीडित महिलांना न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. अंजनगाव तालुक्यामध्ये हे ग्रामीण रुग्णालयामध्ये एका महिलेला इथं ॲडमिट करण्यात आले होतं आणि इथून त्या महिलेला अचलपूर येथे रेफर करण्यात आलं आणि अचलपूरवरून त्या महिलेला अमरावती इथं रेफर करण्यात आलेलं होतं. आम्ही सदर महिलेला विचारले असता ही महिला गर्भवती होती. या महिलेला कुठलीही सुविधा त्या अचलपूर ग्रामीण रुग्णालयानं दिलेली नाही आहे आणि ज्या ॲम्ब्युलन्समध्ये ते या महिलेला अमरावती इथं रेफर केलेलं होतं त्या रुग्णालयामध्ये डॉक्टरसुद्धा नव्हते असं महिलेचं म्हणणं आहे. आणि त्या महिलेला अंजनगावमध्ये चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट केलं आणि प्रकृती ही चिंताजनक होती असे आम्हाला डॉक्टरांनी सांगितले. अंजनगाववरून त्या महिलेला अचलपूर रेफर केलं, परंतु अचलपूरच्या डॉक्टरांनी कुठलीही त्या महिलेची काळजी घेतलेली नाही आणि अतिशय म्हणजे निर्लज्जपणानं त्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरनं त्यांच्यासोबत वागणूक दिलेली आहे आणि ॲम्ब्युलन्स एवढ्या स्पीडनं चालवली की अक्षरशः त्या मुलीला एवढा त्रास व्हायला लागला की महिलेची प्रसूती हे ॲम्ब्युलन्समध्येच झाली आणि महिलेचं बाळ त्या ॲम्ब्युलन्समध्ये दगावलं गेलं. आणि संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी यांना ड्रायव्हरला सांगितलं होतं की ॲम्ब्युलन्स हळू चालवा, आम्हाला मुलीला त्रास होत आहे. या आगाऊपणानं या ड्रायव्हरनं त्याच महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यांना खालच्या पद्धतीनं बोलण्यात आलं आणि या अशा हे ड्रायव्हर जर असे रुग्णांना जर समजा त्रास देत असतील, अशी हे वागणूक देत असतील तर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तेजस अभ्यंकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन दिलेलं आहे की अशा डॉक्टरवर आणि ड्रायव्हरवर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि या ड्रायव्हरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी या जिल्हा अधीक्षकांना तेजस अभ्यंकर यांनी मागणी केलेली आहे. की पीडित महिलेचं म्हणणं असं आहे की बा हे जे घृणास्पद मला जी वागणूक दिली आणि या ड्रायव्हरवर आणि डॉक्टरवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे महिलेचे म्हणणे आहे. माझं नाव सोनिया रवी डोंगरे, राहणार हे निंबी. अच्छा, तुम्ही अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले असताना तुम्हाला तिथून कुठं रेफर केलं होतं? मला अंजनगाववरून रेफर अचलपूरला केलं. अचलपूरला केलं होतं आणि अचलपूरला गेल्यानंतर डॉक्टरांनी तुमचा उपचार वगैरे केला होता? डॉक्टरांनी अचलपूरला माझा उपचार काहीही केला नाही. फक्त त्यांनी चेकअप केलं आणि त्याच्याच हलगर्जीपणामुळे असं बाळ दगावलं. म्हणजे डॉक्टर तुमच्यासोबत तुम्हाला रेफर केलं त्यावेळेस डॉक्टर तुमच्यासोबत आले होते? नाही, आले नाही. आणि मग तुम्हाला रेफर केलं तर 102 मध्ये ॲम्ब्युलन्सनं तुम्हाला कुठं पाठवलं? अमरावतीला पाठवलं. आणि अमरावतीला मग काय ड्रायव्हर एकटाच सोबत होता का तुमचे? हो, एकटाच होता सोबत. डॉक्टर वगैरे नव्हते? नाही. आणि तुम्हाला रात्रीला किती वाजता रेफर केलं? 8 वाजता, 8-8:30 वाजता. आणि तुम्हाला रेफर केलं त्यावेळेस समजा रस्त्याने जात असताना ड्रायव्हरनं तुमच्यासोबत काय बोलला तुम्हाला? असं ड्रायव्हर असा बोलत होता आजीले की बा तुझ्या चेहऱ्यापेक्षा माझी गाडी खूप चांगली आहे. अच्छा. आणि तुमचं बाळ कोण्या कारणानं दगावलं? हे त्याच्या म्हणजे एवढा फास्ट चालत होता गाडी का ते गतिरोधक आले ना तर त्याच्यावरून एवढ्या जोरात चालत होता की मी 3 खेप सीटवरून खाली पडली आणि त्याच्यात हलगर्जीपणा. ॲम्ब्युलन्समध्ये ट्रेचर वगैरे होतं? नाही, काहीच नव्हतं.
अशी स्ट्रेचर वगैरे नव्हते, डॉक्टर ॲम्ब्युलन्समध्ये नव्हते नाही. आणि ड्रायव्हरच्या हलगर्जीपणानं तुमचा समजा बाळ दगावलं. ड्रायव्हरच्या आणि ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरमुळे, अच्छा, डॉक्टरच्या आणि ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरमुळे. हो ना, त्यांच्या हलगर्जीपणामुळं. आणि तुम्हाला आणखी काय बोलला? बा सरळ बस तू. सरळ आहे म्हणे तू, मला म्हणे तू कधी जल्दीच नाही का म्हणे, तुला माहित नाही का म्हणे कसं होते ते. तुम्हाला पण तो अर्वाची भाषेत बोलला. तर गाडीच्या खाली उतरून द्यायला लागते का म्हणे, सरळ नाही बसत म्हणे, गाडी साफ करायला लावली. गाडी साफ करायला लागली. गाडी साफ करून द्या म्हणे. आम्ही म्हटलं आमच्याजवळ काय नाही तर काढा म्हणे बॅगीतले हे फडकेन पुसा. तुमचं काय म्हणणं आहे तर याच्यावर काय तुम्हाला न्याय पाहिजे? न्याय पाहिजे आम्हाला, आमच्यासोबत दुसऱ्यासोबत असं केलं नाही पाहिजे म्हणून. न्यूज जी9 महाराष्ट्रसाठी मंगेश इंगळे, अमरावती.